कृष्ण. तर चला बघूया अपरा एकादशी व्रताचे महत्त्व. तर ब्रह्मांड पुराणामध्ये एक कथा येते. युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांनी विचारले, हे केशव, या एकादशी व्रताचे महत्त्व सांगा. मग त्यावेळेला भगवंतांनी सांगितले की एका राज्यामध्ये महिध्वज नावाचे राजा राज्य करत होते. तर ते अतिशय धार्मिक आणि सर्व प्रजाजनांची काळजी घ्यायचे आणि त्यांची यश, कीर्ती, वैभव बघून त्यांचा जो बंधू आहे वज्रध्वज, त्याच्या मनामध्ये द्वेष आणि ईर्षा उत्पन्न झाली आणि त्यांना मारण्याचे ठरवले. तर त्यांच्या कक्षेमध्ये जाऊन त्यांचा वध केला आणि एवढेच नव्हे तर पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी त्यांची समाधी ठेवली आणि मग त्या पिंपळाच्या वृक्षामध्ये ते प्रेत योनीमध्ये वास करायचे. आणि मग एके दिवशी काही काळानंतर धौम्य ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दिव्य दृष्टीने बघितले की हे राजा असून या प्रेत योनीमध्ये अडकलेले आहे. मग म्हणून त्यांनी अपरा एकादशी व्रताचे श्रद्धेने व निष्ठेने पालन केले आणि सर्व फळ त्यांना अर्पण केले. मग ते तात्काळ प्रेत योनीतून मुक्त होऊन आध्यात्मिक लोकांमध्ये गेले. तर अशाच प्रकारे आपण सुद्धा या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे. तर जर आपण या एकादशी व्रताचे पालन करू तर अनेक तीर्थस्थळी स्नान केल्याचे आपल्याला फळ भेटणार. म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे आणि विशेष म्हणजे तुळशी महाराजांची सेवा केली पाहिजे आणि या दिवशी आपण वैष्णवांना वस्त्रदान केले पाहिजे. अशाच प्रकारे आपण या एकादशी व्रताचे पालन करू शकतो. हरे कृष्णा. धन्यवाद.